मेंदूमध्ये तिचे गाठ आहे. तिला 4.5 ते 5 लाख रुपये तिला डॉक्टरनी खर्च सांगितला पुन्हा केम हॉस्पिटलला. मी हिंदू झालो, माझं नातं होतं तोडलं, त्यांचं माझं तर काही संबंध राहिलं नव्हता. मला असं वाटलं होतं ते सगळं माझ्यासाठी धावत येते, माझ्या मुलीसाठी धावत येते. बकरीच्या दिवशी मला असं वाटतं मी आमचा धर्म परत स्वीकारला तर मला सगळेजण आमचे लोक मदत करतील. कोकणात मुस्लिम नाव आणि आधार कार्डवर हिंदू नाव. तर त्याच्यामुळं आता हा संकट सांगून नाही आलं, अचानक संकट आलं तर त्याच्यामुळे तिचं फ्री ऑपरेशन होत नाही. गेल्या वर्षी छत्रपती संभाजीनगर येथे एका मोठ्या सोहळ्यामध्ये अहमदनगरमधील एक संपूर्ण मुस्लिम कुटुंबाने जे आहे तर ते हिंदू धर्मामध्ये प्रवेश केलेला होता. तेच शिवराम आर्य जे आहेत तर ते आता पुन्हा एकदा मुस्लिम कुटुंबामध्ये किंवा मुस्लिम धर्मामध्ये जाण्याचा विचार करतायत. नेमकी त्याच्या मागची काय कारणं आहेत ते त्यांच्याशी बोलणार आहोत. तुम्ही पुन्हा एकदा कुठेतरी हिंदू धर्मामधून मुस्लिम धर्मामध्ये जाण्याचा निर्णय घेण्याचा विचार करता आहात, काय नेमकं झालं तुमचं? माझी मुलगी तिला 4.5 ते 5 लाख रुपये तिला डॉक्टरनी खर्च सांगितला पुन्हा केम हॉस्पिटलला. आणि मेंदूमध्ये तिचे गाठ आहे. तर मी बरेच जणांना फोन केले. मी हिंदू झालो, माझं नातं होतं तोडलं, त्यांचं माझं तर काही संबंध राहिलं नव्हता. परंतु मला असं वाटलं सगळे आपले हिंदू सनातन धर्मातले बरेचसे परमेश्वरांनी त्यांना भरपूर काय दिलेले आहे. तर मला असं वाटलं होतं ते सगळं माझ्यासाठी धावत येतील, माझ्या मुलीसाठी धावत येतील, ऑपरेशनला मदत करतील. परंतु कुणी मदत करत नाही. त्याच्यामुळे मी असं ठरवलं आता तर मी बकरीच्या दिवशी ना मला असं वाटतं मी आमचा धर्म परत स्वीकारला तर मला सगळेजण आमचे लोक मदत करतील अशी मला एक अपेक्षा आहे. नेमकं तिला काय झालं होतं? तुम्ही डोक्यात गाठ आहे तिचे आपलं चांगलं रक्त आणि वाईट रक्त मिक्सिंग झालं तर तिच्या डोक्यात अशी गाठ आहे. तर तिचं ऑपरेशन सांगितलेलं 2 ऑपरेशन आहेत तिला, तर मेंदूचं आणि नेमकी अडचण काय आली तुम्हाला? आर्थिक अडचण कशी आली? तुमच्या कागदपत्रामध्ये काय अडचण आली? माझे पहिले आता हिंदूचं शिवराम आर्यचं पॅन कार्ड आधार कार्ड झालं, माझ्या मंडळीचं सीता शिवराम आर्य हे नाव झालं. परंतु त्या सिद्धू कार्यवाल्याने पूर्ण काम केलं नाही. तर त्याच्यामुळं माझ्या कोकणात मुस्लिम नाव आणि आधार कार्डवर हिंदू नाव. तर त्याच्यामुळं आता हा संकट सांगून नाही आलं, अचानक संकट आलं तर त्याच्यामुळं तिचं फ्री ऑपरेशन होत नाही. तर तिथे कोणत्याही शासकीय योजनेचा तुम्हाला लाभ भेटत नाही? कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ आम्हाला मिळत नाही. म्हणून मला असं वाटलं होतं आपल्या हिंदू सनातन धर्मातल्या लोकांना जे आपले मोठे मोठे उद्योगपती कार्यकर्ते हे सगळे मला धावून माझ्या मुलीसाठी येतील, मला मदत करतील अशी अपेक्षा मला होती. परंतु माझी निराशा झाली आणि मी बरेच जणांना फोन केले तर कुणी धावत येत नाही. आमचे बाळासाहेब बोराटेंनी त्यांनी मला मदत केली थोडीशी. नगरमध्ये बिल भरलं, धनंजय जाधव साहेब, प्रकाश लोळवे यांनी मला मदत केली. पण सारखं एवढी मोठी रक्कम ती एकटे माणूस देऊ शकत नाही. किती खर्च आहे? 4.5-5 लाख रुपये तिला मुलीला खर्च आहे माझे साहेब. मग आता तुम्ही ज्या वेळेला पुन्हा हिंदू धर्मातून मुस्लिम धर्मामध्ये प्रवेश करता तर मदत कशी होईल तुम्हाला? तर आता तुमच्या माध्यमातून माझी कधी मदत झाली तर मी कशाला करू साहेब? माझी नम्र विनंती सगळ्यांना तर तुम्ही मला मदतीला धावत या. मग मला असं वाटेल मी चुकीचा निर्णय नव्हता घेतला. तर नाही कुणी आलं तर मला शेवट मजबूरन मला माझा धर्म घ्यावा लागत. आणि माझ्या धर्मात जाऊन माझे काही आमचे नाते होते, माझे भाऊ कमीत कमी हे तर मला मदत करतील ना, माझी अशी अपेक्षा आहे. एकंदरीतच जर आपण बघितलं तर त्यांनी संपूर्ण कुटुंब जे आहे तर ते मुस्लिम धर्मातून हिंदू धर्मामध्ये गेलं. मात्र मुलीवरती अशा पद्धतीचे ज्यावेळेला संकट आलं त्यावेळेला पुन्हा एकदा कुठेतरी आपण मुस्लिम धर्मामध्ये जर गेलो तर आर्थिक मदत मिळेल अशी अपेक्षा त्यांना आहे. आणि त्यामुळे ते बकरी ईदच्या दिवशी पुन्हा एकदा मुस्लिम धर्मामध्ये धर्मप्रवेश जो आहे तर तो करणार असल्याचं त्यांनी म्हटलं. त्यामुळे बसून प्रसाद सुनील भोंगळ, एबीपी माझा, अहमदनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.